परमेश्वराच्या नावाला धन्यवाद असो. आज मी गुड न्यूज वर्जन बायबल हे वाचत होती आणि बरेच वेळा आपण बायबलमधलं जे फॉरवर्ड आहे ते स्किप करतो आणि प्रिफेस जे आहे ते स्किप करतो आणि डायरेक्ट जेनेसिसवर आपण लक्ष केंद्रित करतो. पण हे जे बायबल ज्या लोकांनी लिहिलेलं आहे त्या लोकांनी काय उद्देशाने हे बायबल लिहिलेलं आहे हे आपल्याला जाणून घ्यायचं आहे. गुड न्यूज बायबलची जी लँग्वेज आहे ती लँग्वेज एकदम सोप्या पद्धतीने लिहिण्यात आलेली आहे आणि यामध्ये आपण बघतो यामध्ये पिक्चर्स दिलेले आहेत. या बायबलमध्ये आपण बघतो की इथे पिक्चर्स दिलेले आहे. तर पिक्चर्स याच्यासाठी दिलेले आहेत की आपण जेव्हा वाचू तेव्हा आपल्याला चांगल्या रीतीने यामधला सखोल जो अभ्यास आहे तो करण्यास मदत होईल. आणि यामध्ये जे शब्द जी वोकॅब्लरी यूज केलेली आहे ती टुडेज इंग्लिश व्हर्जनची केलेली आहे आणि त्यामुळे जो ओरिजिनल टेक्स्ट होता तो ओरिजिनल टेक्स्ट हिब्रूचा आपल्याला समजण्यास सहायता होते आणि यासाठी बऱ्याच लोकांनी खूप श्रम घेतलेले आहे. अमेरिकन बायबल सोसायटीने स्कॉटलंडच्या बायबल सोसायटीला आमंत्रण देऊन बऱ्याच ट्रान्सलेटर्सला बोलवून हे ट्रान्सलेशनचं काम केलं आणि आज तुमच्यासमोर गुड न्यूज बायबल व्हर्जन आणण्यात आलेलं आहे. आणि त्यांचा उद्देश हाच होता की सगळ्या लोकांना परमेश्वराचं जे वचन आहे ते सोप्या लँग्वेजमध्ये इंट्रोड्यूस करून द्यायचं आहे. आणि नुसतं बायबल इंट्रोड्यूस करून द्यायचं हेच नव्हे तर त्यांचा उद्देश हा होता की प्रत्येकाने प्रभू येशू ख्रिस्तामध्ये सेविंग होप ही मिळवावी. सेविंग होप, आशा येशूमध्ये त्यांनी मिळवावी. तर प्रियजनो, आजचा हा असा व्हिडिओ आहे की जो तुम्हाला आशा ठेवण्यासाठी प्रेरित करत आहे. तुम्हाला आशा ठेवायची आहे, तुम्हाला तुमच्या जीवनामध्ये आशा ठेवायची आहे. तुमच्याबरोबर जो देव आहे तो देव तुमची आशा भंग करणार नाही. आशा ही कुठल्याही क्षेत्रामध्ये असू शकते. तुम्ही जर एखादा व्यवसाय करत असाल तर तुम्हाला आशा असेल की आज जरी हा व्यवसाय ठप्प झाल्यासारखा आहे तरी उद्या परमेश्वर या व्यवसायाला समृद्ध करणार आहे. या व्यवसायामध्ये परमेश्वर वाढ देणार आहे. ही जी आशा ती आशा आपण धरतो. आशा अशा गोष्टींसाठी आपण धरतो ज्या गोष्टी आपल्याला सध्या तर दिसत नाही, पण आपला जो विश्वास आहे तो पुढे होणाऱ्या गोष्टींबद्दलचा आहे आणि तो विश्वास आपल्याला ख्रिस्तावर ठेवायचा आहे. बऱ्याच लोकांना आशा नाही की त्यांना अपत्य होईल, पण जेव्हा ते परमेश्वराचं वचन वाचतात तर त्यांना आशा निर्माण होते. एकदा मी पंडिता रमाबाई मुक्ती मिशनमध्ये टीचिंगचं कार्य करत असताना तिथे एक प्रेयर मीटिंग झाली होती. सगळ्या टीचर्सची प्रेयर मीटिंग तिथे होते आणि मला एक शास्त्र भाग तिथे वाचण्यास लावला होता आणि तो जो शास्त्र भाग मी वाचत होती तर त्यामध्ये एक असं वचन होतं. ते वचन होतं की ज्या स्त्रीला अपत्य नाही आणि जी स्त्री खूप उदास आहे तिच्या चेहऱ्यावर मी आनंद आणणार आहे आणि तिला अपत्य होणार आहे. तिला येशू ख्रिस्तासारखं एक सुंदरसं बाळ जे बेथलेहेममध्ये झालं होतं, एक सुंदरसं बाळ तिला होणार आहे. असं ते वचन जे मिळालं ते वचन तिथे बसलेल्या होणाऱ्या बाळाच्या आईने ते धारण केलं आणि
तिथे एक टीचर होती. तिला बऱ्याच वर्षापासनं लेकरू होत नव्हतं. तिने खूप प्रयत्न केले, लेकरू होत नव्हतं. आणि जेव्हा ते वचन तिला मिळालं, तेव्हा काही महिन्यामध्येच ती कन्सीव्ह झाली. आणि तिचं जे लेकरू होतं, डॉक्टरनी सांगितलं की हे वाचणार नाही, हे प्रीमॅच्युअर आहे. आणि त्या लेकराचा जन्म पण खूप आधी झाला, 9 महिन्याच्या नंतर नाही झाला. प्रीमॅच्युअर ते बेबी झालं होतं. आणि डॉक्टर म्हटले की आम्हाला या बेबीमध्ये आशा नाही आहे, आम्ही हे बेबी वाचवू शकणार नाही. कारण बेबी खूप छोटंसं होतं, माझ्या हातापेक्षा थोडंसं मोठं असेल. त्याचे हात बारीक बारीक होते, खूप छोटंसं होतं. आणि तिने विश्वास ठेवला की परमेश्वर तिला बाळ देणार आहे. आणि जेव्हा परमेश्वराने तिला बाळ दिलं, ते बाळ हेल्दी नव्हतं, ते बाळ खूप कमजोर होतं. त्या बाळाला जगण्याची काहीच आशा नव्हती. पण तिने तो विश्वास ठेवला परमेश्वरावर की ते बाळ जगेल. आणि तिला मुलगी झाली आणि ते बाळ जगलं. आणि परमेश्वराने तिची आशा जी आहे ती भंग नाही केली. तर प्रियजनो हो, तुमच्या जीवनामध्ये आशा असेल कुठल्याही गोष्टीसाठी, तुम्हाला असं वाटत असेल की परमेश्वर उत्तर देत आहे, पण त्या उत्तरामध्ये पण उत्तर तुम्हाला दिसत नाही आहे. जसं तिला बाळ कन्सीव्ह झालं आणि ते बाळ प्रीमॅच्युअर झालं. त्या बाळाचे हाडं खूप कोवळे होते. त्या बाळाचं शरीर असून नसल्यासारखं होतं. काहीच आशा नव्हती. पण तरी पण तिने परमेश्वराच्या वचनांवर आशा ठेवली. आणि जर परमेश्वर तुम्हाला काही प्रॉमिस करत आहे तर तो पूर्ण करेल. साराला परमेश्वराने प्रॉमिस केलं की मी तुला बाळ देणार आहे. पण सारा हसली. आपल्याला परमेश्वर जर काही प्रॉमिस देत आहे तर आपल्याला हसायचं नाही आहे, परंतु आपल्याला विश्वास ठेवायचा आहे. कारण तो जर प्रॉमिस देत आहे तर तो फुलफिल निश्चितच करणार आहे. गॉड ब्लेस यू. आमेन.